नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा काल 16वा हप्ता पडलेला आहे। बरेचशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आलेले आहे आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे मिळून 6,000चा हप्ता हा येणार होता। परंतु अनेक शेतकऱ्यांचे कॉल आणि मेसेज येत आहे की त्यांना जे आहे ते फक्त पीएम किसान योजनेचे 2,000 आले किंवा 4,000 आले, तर ते का नाही आले त्याचं आपण कारण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करत जा। तर मित्रांनो, जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना जे आहे ते नमो शेतकरी योजनेमध्ये देखील पात्र ठरवण्यात आलेला आहे आणि त्या सर्व शेतकऱ्यांना 6,000चा हप्ता पडणार होता। परंतु काल असं झालं की बरेचसे शेतकऱ्यांना जे आहे ते 2,000 रुपये आलेले आहे, 2,000चा मेसेज आला, परंतु नमो शेतकरी योजनेचे जे दुसरा आणि तिसरा हप्ता आहे त्याचे मेसेज आलेले नाही आहे। तर कधी कधी मेसेज येत नाही, तर तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला जाऊन बॅलन्स चेक करून घ्या किंवा तुमचं बँक स्टेटमेंट चेक करून घ्या। तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल की तुमचे जे आहे ते दुसरा आणि तिसरा हप्ता आलेला आहे किंवा नाही। जर नसेल आलं तर आला नसेल तर त्यामागचं अजून एक कारण आहे, एक दोन कारण आहे। ते म्हणजे असे की ज्या शेतकऱ्यांना मागचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांना ते शेतकरी जर का आत्ता पात्र झाले असेल तर त्यांना हे 2 हप्ते न मिळून त्यांना फक्त पीएम किसान योजनेचा एक आणि नव्याने जर ते पात्र झाले असतील तर नमो शेतकरी योजनेचा एकच हप्ता त्यांना मिळणार आहे। म्हणून जे आहे ते सर्व शेतकऱ्यांना जे आहे ते 6,000चा हप्ता हा मिळणार नाही। काही शेतकरी जे असे देखील आहे यामध्ये जे आत्ताच नव्यानं पात्र करण्यात आलेले आहे, म्हणजे पीएम किसान योजनेसाठी पण त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केला होता, कारण जी मोहीम राबवण्यात आली होती सरकारमार्फत त्यामध्ये अनेक शेतकरी असे होते की ज्यांचे काही त्रुटीमुळे पीएम किसान योजनेचे हप्ते बंद होते, काहीचे लँड सीडिंगमुळे, काहीचे जे आहे ते केवायसी मुळे, काहीचे बँक अकाउंट आधारला लिंक नव्हते, यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जे आहे ते मधल्या काळामध्ये त्यांना हप्ते मिळाले नाही। तर असे देखील जे शेतकरी होते ज्यांना आता नव्यानं जे मोहीम राबवून सरकारने जे पात्र केलेलं आहे त्यांना की त्यांचे हप्ते सुरू करण्यात आलेले, अशा शेतकऱ्यांना देखील जे आहे ते फक्त पीएम किसान योजनेचाच हप्ता येईल किंवा नमो शेतकरी योजनेचा त्यांना तिसराच हप्ता मिळेल। त्यांना 4,000 रुपये किंवा 2,000 रुपयाचाच हप्ता मिळू शकतो। सर्वच शेतकरी यामध्ये अजूनपर्यंत किंवा त्यांना दुसऱ्या हप्त्यासाठी ते पात्र असणार नाही, कारण ते तेव्हा पात्र नव्हते, तेव्हा पीएम किसान योजनेचे त्यांना हप्ते मिळाले नव्हते, म्हणून ते फक्त जे तिसरा हप्ता आहे त्या तिसऱ्या हप्त्यासाठीच पात्र असू शकतील। म्हणून त्यांना फक्त जे पीएमचे 2 आणि नमो शेतकरीचे 2 असे 4,000 देखील येऊ शकते किंवा फक्त पीएम किसान योजनेचाच एक हप्ता देखील त्यांना पडू शकतो, जे शेतकरी नव्यानं पात्र झालेले आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा मागचा हप्ता पडला होता आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता पडला होता त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही। त्यांना पूर्ण 6,000 रुपयाचा जो हप्ता आहे तो पडू शकतो। आज संध्याकाळपर्यंत त्यांना फक्त थोडी वाट बघावी लागणार आहे। किंवा आपण पीएम किसान योजनेचे जे पीएम किसानची वेबसाईट आहे pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन देखील आपण चेक करू शकता की तुमचा जे 16वा हप्ता पडलेला आहे किंवा नाही। 16वा हप्ता जर तुमचा एफटीओ प्रोसेस यस दाखवत असेल तर तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही। तुमचं जे आहे ते मागं पुढे थोडा वेळ लागू शकतो, परंतु हप्ता नक्कीच येणार आहे। आणि जो नमो शेतकरी योजनेचे जे मेसेज काही शेतकऱ्यांना आलेले आहे किंवा तुमच्या स्टेटमेंटवर बँकमध्ये जे आहे तुमचं स्टेटमेंट काढून घ्या, त्यामध्ये NMSF असं जे NMSY असं लिहून येईल। नमो शेतकरी योजनेचा जे हप्ता ज्या म्हणजे त्या पैशाच्या पुढं असं लिहून येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते जे प्रश्न पडले होते की तुम्हाला हप्ता का नाही आला, तुम्हाला 4,000 का आले, 6,000 का नाही आले किंवा 2,000 का आले, तर यामध्ये मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्कीच खाली कमेंट करा। ज्या शेतकऱ्यांना हप्ता आला नाही त्यांनी देखील कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांना आला त्यांना किती मिळाला त्यांनी देखील कमेंट करून सांगा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।